एव्हरीवन, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आता आज आहे संडे आणि सुट्टी आहे सगळ्यांना। सो जस्ट आमचा चहा वगैरे झालेला आहे आता आणि हे दोघे गेलेले आहेत वरती गच्चीवरती कपडे धुवायला। मोठे कपडे धुवायला काढलेत आज, त्यामुळे वरी आहेत हे दोघे जण। आणि जस्ट मी आता फ्रेश वगैरे झालेली आहे। लाईट नव्हती एवढा वेळ आमची, आत्ताच आली आहे। सो त्यासाठी जरा उशीर झाला आणि आज संडे असल्यामुळे उशीर झाला उठायला सुद्धा। सो चला, आता आज आहे दीप अमावस्या। सो आवरून घ्यायचंय सगळे, देवपूजा वगैरे सगळं। तर चला, आज दिव्यांची पूजा वगैरे करावी लागेल, तर तयारी करायची आहे मला पण। सो चला, करून घेते। आणि तू काय फेस खेळायलास का? तर बघा, ह्यांचं चालू आहे इकडे धुवायला आणि हे दोन ब्लँकेट धुतलेले आहेत आणि आता हे धुवायला चालू आहे। मोठी मॅट, चटई, कार्पेट आणि वेदांचं खेळायला चालू इकडे फेस। ए नको, तर चला आता अगोदर देवपूजा करून घेते, आपली दररोजची पूजा करून घेते आणि नंतर दिव्यांची पूजा करायची आहे। कारण दिवे बनवावे लागतील मला आणि जे धुवायचे आहेत ते दिवे धुवावे लागतील। आणि काही दिवे 7 किंवा 11, 5, 7 किंवा 11 असे आपल्याला पिठाचे बनवायचे आहेत। आणि बाकीचे जेवढे धुवायला पडलेले आहेत तेवढे धुवून घेते आणि नंतर दिव्यांची पूजा करते। अगोदर नॉर्मल आपली रोजची पूजा करून घेते। सो चला बघा, फायनली पूजा माझी झालेली आहे करून। फुलं ठेवत आहे मस्त। फुलं असल्यावर पूजा करायला भारी वाटते। पण गणपती बाप्पाला इकडे एक ठेवते, ते एक ठेवते। चला, फायनली झालेली आहे पूजा बघा। आता बाकीचं आवरून घेते, स्वयंपाक वगैरे, आणि नंतर दिव्यांची पूजा करून घेते। कारण बाकीचं पण खूप आवरायचंय उशीर झाल्यामुळे। आणि आज काही नाश्ता वगैरे केलेला नाही, डायरेक्टली जेवायलाच करायचं आहे। कारण गोड पण काहीतरी नैवेद्य करावं लागेल त्यासाठी। बघा, इकडे मस्त तुळशीची पण पूजा केलेली आहे मी। आणि एवढ्या तुळशी आल्या त्याच्यामध्ये, मोठी झाली हे पण, तर पूजा करण्यासारखी। तर बघा मी केलेली आहे। हो का, दिवे असले करायले चांगले वाटेल, छान वाटेल का? खायला का नाही, लावायला काय झालं मम्मी? बाहेर लावायला कपच वाटायले, चहा प्यायचे छान वाटायलेत का? पण पप्पा इकडे, मी तुम्हाला दाखवू का? पप्पा पप्पा काय करायला? तर बघा, मी फास्ट करून घेत आहे दिवे। 11 करायचे आहेत आणि 2 ओवाळण्यासाठी। तर फायनली झालेले आहेत बघा। तर बघा, अशी मस्त खीर बनवलेली आहे, काहीतरी गोड म्हणून। आणि नैवेद्यासाठी सुद्धा दुसरा पर्याय नव्हता, सो त्यासाठी बघा मस्त अशी खीर झालेली आहे। शिजत आहे अजून, त्यामुळे थोडीशी पातळ आहे। आणि अजून घट्ट झाल्यावर थंड झाल्यावर अजून जरा घट्ट होते। सो शिजत आहे आता, तोपर्यंत मला पूजा करायची आहे बघा। उशीर झालाय आज खूपच। तर बघा, सगळं आवरल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी करायला घेतलेली आहे दिव्यांची पूजा। तर सगळ्यात अगोदर चौरंग छान क्लीन करून घेतलेला आहे, कारण रोजच्या यूजमध्ये नसतो तो, त्यामुळे मग जरा धूळ वगैरे बसलेली होती। तर झाडून त्याला एकदा साफ करून घेतलं। आणि नंतर वरती एक नवीन कपडा घेतलेला आहे, टाकलेला आहे। तो माझ्या टॉपचाच आहे, जो नवीन होता आणि जास्त लॉंग होता, त्यामुळे मी कट केला होता। तर तोच यूज केलेला आहे मी, जास्त दुसरा नव्हता माझ्याकडे म्हणून। आणि नंतर फुलांच्या पाकळ्याने बघा डेकोरेशन केलेलं आहे थोडंसं चौरंगाचं, जरा छान वाटतं त्यासाठी। आणि नंतर आपले पितळाचे दिवे आणि पिठाचे केलेले दिवे, ह्यांच्यामध्ये सगळ्या वाती वगैरे ठेवलेल्या आहेत। आणि नंतर तेल ओतून घेतलेलं आहे। तर तेल ओतल्यावर वाती जरा खाली गेल्या होत्या, त्यामुळे परत काडीनं काय केलं, वरती करून घेतल्या आणि पूर्ण शेवटीपर्यंत तेल लावून घेतलं त्या वातींना। कसं
आणि नंतर बघा फायनली सगळ्या दिव्यामध्ये तेल ओतून झालेलं आहे आणि वेदांत आलेला आहे मध्ये मध्ये करायला, फुलांचं वगैरे त्याचं घेणं चालू आहे. तर त्याला पण असं मध्ये मध्ये करायला आवडतं. बराच वेळ झालं हॉलमध्ये खेळत होता. आज सुट्टी होती ह्या दोघांना, त्यामुळे त्या दोघांचं चालू होतं. नाहीतर तो माझ्या बरोबरच असता सुरुवातीपासून सुद्धा, पण आज ते पप्पा होते त्याच्या घरी, त्यामुळे दोघांचं चालत होतं हॉलमध्ये. तर बघा फायनली नंतर सगळ्या दिव्यांमध्ये वाती तेल ओतून घेतल्याच्या नंतर एक एक दिवा ठेवून घेते. सगळ्यात अगोदर पितळाचे दिवे ठेवून घेतलेले आहेत, कारण मोठे आहेत ते, त्यामुळे सगळ्यात शेवटी ठेवलेले आहेत. तर म्हणजे कसं, आणि समोर ठेवलेले आहेत आपले पिठाचे केलेले दिवे. तर तुम्ही पण पिठाचे दिवे करता का नक्की सांगा. मला माहिती नव्हतं पिठाच्या दिव्याबद्दल, मी पहिल्यांदाच केलेले आहेत. यावेळेस थोडंसं दीप अमावस्याबद्दल आणि दिव्यांची पूजा कशी करायची याबद्दल मी थोडंसं वाचलं होतं, कारण प्रॉपरली मला माहिती नव्हतं कसं करायचं. गेल्या वर्षी केली होती मी, पण आपलं जसं आहे तसं, म्हणजे आपले पितळांचे दिवे क्लीन करून त्यांचीच पूजा केली होती, पिठाचे दिवे केले नव्हते. पण ह्यावेळेस मग मी प्रॉपरली माहिती घेतली आणि नंतर मग तसं केलेलं आहे. तर 5, 7 किंवा 11 असे दिवे करावे लागतात. मी 11 केले होते आणि वेदांतला ओवाळण्यासाठी 2, म्हणजे आज लहान मुलांचं ऑप्शन पण करावं लागतं, त्यामुळे मग 2 एक्स्ट्रा केले होते वेदांसाठी ओवाळण्यासाठी. तर बघा ह्या दोघांचं मध्ये मध्ये करणं चालू आहे आणि सगळ्यात शेवटी सगळे दिवे ठेवून घेतलेले आहेत आणि आता सगळ्या दिव्यांना पेटवून घेते, म्हणजे दिवा लावून घेते. तर एक एक करून बराच वेळ लागत होता मला, कारण कसं तेल टाकल्यामुळे दिव्यावर जरा लागायला वेळ लागतो, त्यामुळे. तर बघा फायनली झालेली आहे आणि अशी माझी पूजा दिसत होती. एकदम प्रसन्न वाटत होतं दिवाळीसारखं. आणि नंतर सगळ्यात शेवटी ठेवलेला आहे नैवेद्य केलेला बघा. तर मस्त झालं. आणि नंतर सगळ्यात शेवटी जेवण वगैरे झालं आमचं, कारण सकाळपासून नाश्ता केलेला नव्हता, काहीच नव्हतं. आम्ही 3 जण, खूप भूक लागलेली होती आणि स्वयंपाक बटाट्याची भाजी, चपाती आणि खीर बनवलेली होती आणि काकडी आणि मेथीची भाजी, अशी कोशिंबीर नाही, आपलं सॅलड म्हणून कच्चं खायला घेतलेलं होतं. आणि सगळ्यात शेवटी सगळं आवरल्याच्या नंतर निवांत झाल्यावर वेदांचं औक्षण करून घेतलं, कारण मग असेच करायचं होतं, पण सगळेजण भुकेने खूप व्याकुळ झालेले होते. सो म्हटलं चला हे नंतर करून घेऊ. तर मग वेदांतला याबद्दल काही माहिती नव्हतं बघा, ते कसं बघतोय, त्याला वाटत होतं राखी पौर्णिमा किंवा आपण दिवाळीमध्येच असं औक्षण करून घेतो, तर त्याला नवीनच काहीतरी वाटत होतं. सो फायनली झालेलं आहे, आवरलेलं आहे आणि झालेलं आहे जेवण वगैरे सगळं. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.